कोल्हापुरातील राजश्री शाहू खासबाग मैदानाने संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारतीची मोठ्या प्रमाणात नादुरुस्ती झाली आहे। शासनाकडून या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी मिळाला, मात्र मिळालेला निधी नेमका कुठे खर्च केला असा सवाल उपस्थित करत जिल्हा व शहर कृती समिती आणि मल्लविद्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली। 10 दिवसांपूर्वी खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, मात्र महापालिका प्रशासन या ऐतिहासिक ठेव्याकडे अजूनही गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला। कोल्हापूर शहरात महापालिकेच्या स्वनिधीतून तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून जी विकास कामे सुरू आहेत ती दर्जेदार साहित्य वापरूनच करावीत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा कृती समितीने दिलाय। येत्या 10 ऑगस्ट रोजी कृती समितीसोबत राजश्री शाहू खासबाग कुस्ती मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह या दोन्ही वास्तूंची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी आणि शहानिशा करून याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असं शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं। राजश्री शाहूंच्या ऐतिहासिक कार्याची जपणूक करणे सर्वांची जबाबदारी असल्याचे यावेळी मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते दत्तात्रय ठाणेकर यांनी सांगितलं। मी दत्तात्रय रंगराव ठाणेकर, कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या प्रवक्ता। खासबाग मैदानाची तटबंदी कोसळून महिलांचं मृत्युमुखी पडणे ह्या घटनेला आज 10 दिवस होत आहेत। या 10 दिवसानंतर महानगरपालिकेमध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगमध्ये प्रशासनाकडून योग्य असा पाठपुरावा किंवा योग्य असं उत्तर आम्हाला देण्यात आलेलं नाही। तरी संघटनेतर्फे आणि सर्व लोकांतर्फे आमची कळकळीची विनंती आहे की खासबागाची झालेली घटनेचा पाठपुरावा करावा व पीडितांना न्याय मिळावा। धन्यवाद। यावेळी कृती समितीचे अशोक पवार, रमेश मोरे, प्रकाश आमटे, सादिक अत्तार, राजाभाऊ माळेकर, शंकरराव शेळके, रणजित पवार, महादेव जाधव, कादरभाई मलबारी, इस्माईल गडवाले, विनोद डुनुंग, सुरेश कदम, डॉक्टर युनुस सय्यद, विनय कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।